न्यूजमध्ये काय सांगितलेलं आहे, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवरती 500% पर्यंत आयात शुल्क सेकंडरी टॅरिफ लावण्याच्या विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे. या विधेयकाचा उद्देश काय आहे? रशियाच्या तेल गॅस उत्पन्नावरती आघात करणे, युक्रेन युद्धासाठी रशियाला मिळणारा आर्थिक आधार कमी करणे. या विधेयकामध्ये नेमकं काय आहे, याचे की प्रोव्हिजन्स काय आहेत? अमेरिकेच्या अध्यक्षांना याच्यामध्ये अधिकार दिले गेलेले आहेत. रशिया, इराण, व्हेनेझुएला यांच्याकडून तेल, वायू, युरेनियम खरेदी करणाऱ्या देशांवरती अतिरिक्त आयात शुल्क म्हणजे व्यापार निर्बंध लावण्याचे हे सेकंडरी सँक्शन स्वरूपाचे अधिकार आहेत. म्हणजे थेट रशियावरती नाही, तर रशियाशी व्यापार करणाऱ्या राष्ट्रांवरती दबाव आणला गेलेला आहे. मग यूएसची स्ट्रॅटेजी काय आहे? ट्रम्प यांनी अमेरिकेला 60 आंतरराष्ट्रीय करार संघटनांमधून बाहेर काढलेले आहे. अमेरिका फर्स्ट या धोरणाअंतर्गत नाटो, UN, WTO यासारख्या बहुपक्षीय संस्थांबद्दलही त्यांनी टीकात्मक भूमिका केलेली आहे. ही अमेरिकेची भूमिका तुम्हाला कशी वाटते हे मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद.